नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून सुरू होत आहे आपली एनसीईआरटीची महत्त्वपूर्ण बॅच। लक्षात असू द्या, राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थी मित्रांना ही बाब समजून घेणं गरजेचं आहे की एमपीएससी आता यूपीएससी कडे शिफ्ट झालेली आहे। यूपीएससी आणि एमपीएससीचा सिलेबस जर का समान पद्धतीचा असेल तर आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना हे लक्षात आलं पाहिजे की यूपीएससी करणारे विद्यार्थी ज्या पद्धतीचा परिश्रम घेतात तशाच प्रकारचा परिश्रम एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी करावा लागणार आहे। आणि त्या संदर्भामध्ये हे लक्षात असू द्या की यूपीएससी करणारे विद्यार्थी एनसीईआरटी वाचल्याशिवाय पेपरला जात नाही, तर तशाच प्रकारे धोरण एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पण असलं पाहिजे। आणि त्यामुळं जून महिन्यामध्ये होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि त्यानंतर होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा या परीक्षांना सामोरं जायचं असेल तर आपल्या सर्व विषयांच्या एनसीईआरटी या ठिकाणी वाचणं खूप जास्त गरजेचं आहे, त्याच्यावर कमांड मिळवणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, एनसीईआरटीच्या माध्यमातून तुमचं बेसिक फाउंडेशन पण होणार आहे आणि याचबरोबर तुम्हाला ऍडव्हान्स स्टडी जे आहे ते पण या ठिकाणी या माध्यमातून कंप्लीट होऊ शकते। याचबरोबर परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशा संदर्भामध्ये द्यायची आहे हे ज्ञान तुम्हाला एनसीईआरटी या ठिकाणी देणार आहे। आणि त्यामुळं इतिहास या विषयाची जबाबदारी माझ्याकडे असल्या कारणानं मी तुम्हा विद्यार्थी मित्रांना इयत्ता 6वी पासून ते इयत्ता 12वी पर्यंतच्या एनसीईआरटीचे महत्त्वपूर्ण लेक्चर्स उपलब्ध करून देणार आहे। आता लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी राहतात या विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम असतो की ज्या विद्यार्थ्यांची विशेषतः मराठी मीडियम मधनं ज्यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असणारी एनसीईआरटी जी आहे ती फारशी या ठिकाणी लक्षात येत नाही आणि त्यामुळे हा विद्यार्थी फक्त आणि फक्त मराठी साहित्यांकडेच या ठिकाणी वळतो। तर त्या विद्यार्थी मित्रांना मला हे सांगायचं आहे की आपल्याला मराठी संदर्भ साहित्याच्या बरोबरच हिंदी किंवा इंग्रजीमध्ये असणारे एनसीईआरटी पण वाचावे लागणार आहेत। परंतु जर समजा या विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी वाचता येतच नाहीये किंवा ते समजतच नाहीये, मग खास करून अशा विद्यार्थी मित्रांची मेहनत कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही मराठीमधनं बॅच या ठिकाणी लॉन्च करत आहोत। लक्षात असू द्या मित्रांनो, हिंदी आणि इंग्रजीचा ज्यांना तिटकार आहे किंवा त्या पद्धतीचं शब्द जे आहेत इंग्रजी मधले हिंदी मधले ते समजत नाही अशा विद्यार्थी मित्रांसाठी खास करून मराठीमध्ये ही बॅच आपण उपलब्ध करून देत आहोत। आणि विशेष म्हणजे या बॅचवर स्वतः मी या ठिकाणी काम करतोय। मी स्वतः इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतचे पुस्तकं त्यातले प्रत्येक चॅप्टर्स या ठिकाणी वाचतोय, त्यातले एमसीक्यूज आणि त्याचबरोबर छोटे मोठे असणारे संदर्भ जे आहेत ते तुम्हाला इथं शिकवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहेत। तर मित्रांनो लक्षात असू द्या, या प्रकारे ही जी बॅच आहे ही बॅच या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांसाठी खूप बेनिफिट या ठिकाणी असणार आहे, खूप फायदेशीर असणार आहे। नव्यानं तयारी करणारे विद्यार्थी मित्रांना पण आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी अनेक वर्षांपासून राज्यसेवेची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी पण ही बॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे या विद्यार्थ्यांनी ही बॅच या ठिकाणी जरूर या ठिकाणी जॉईन करा। तर मित्रांनो सुरू करूया आजपासून महत्त्वपूर्ण आपली बॅच, ती म्हणजे एनसीईआरटी फाउंडेशन बॅच। यामध्ये आपण इयत्ता 6वी पासून ते इयत्ता 12वी पर्यंतच्या एनसीईआरटी शिकणार आहोत। इयत्ता 6वीचा हा टॉपिक जो आहे यावर आता आपण या ठिकाणी काम करूया। आता बघा, इयत्ता 6वीचा जर आपण एनसीईआरटी हातामध्ये घेतली तर आपल्याला लक्षात असं येतं की या इयत्ता 6वीच्या एनसीईआरटीचं नाव आहे आवर पास्ट, म्हणजे आपला भूतकाळ जो आहे तर त्या संदर्भामध्ये ही या ठिकाणी आहे। तर यामध्ये पहिला चॅप्टर जो आहे तर त्या पहिल्या चॅप्टरचं नाव जर आपण पाहिलं, पहिलं प्रकरण जर आपण पाहिलं तर त्याचं नाव आहे क्या कब और कैसे। ठीक आहे, हिंदीमध्ये आपण पाहू शकतो क्या कब और कैसे। आता पहा, ही एनसीईआरटी पाहिल्यानंतर किंवा या प्रकारचा पहिला चॅप्टर पाहिल्यानंतर आपल्याला इथे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी मॅप पाहायला भेटतो की ज्यामध्ये भारताचा मॅप आहे आणि भारताच्या या मॅपमध्ये काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी नद्या आहेत, काही महत्त्वपूर्ण ठिकाणं आहेत। तर त्या संदर्भामध्ये इथे आपल्याला हा मॅप या ठिकाणी पाहायला भेटतो। मानचित्र 1 नावाचं या ठिकाणी आहे। आता बघा, या मॅपच्या संदर्भामध्ये एनसीईआरटी मध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये जे सांगितलेलं आहे ते आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचं आहे। काय काय महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ते इथे आपल्याला पाहायचे आहेत।
आता पहा, पहिलंच इथं आपल्याला पाहायला भेटतं नर्मदा नदीबद्दलची माहिती इथं दिलेली आहे. आता पहा, नर्मदा नदी जर आपण पाहिली तर ती कुठे आहे ते थोडीशी आपल्याला माहिती करून घ्यावी लागणार आहे. कारण की बेसिक पद्धतीनं आपण ही बॅच शिकतोय करतोय, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला एनसीईआरटी वाचण्याची आवश्यकता पण लागणार नाही. या पद्धतीचं मी तुम्हाला सविस्तर नोट्स काढून तुम्हाला इथे या ठिकाणी या पद्धतीनं शिकवणार आहे. आणि छोट्या छोट्या बारीक सारीक मुद्दे जे तुम्हाला कदाचित माहिती पण असेल, पण तरी पण या ठिकाणी ते मुद्दे व्यवस्थितरित्या जे एनसीईआरटी मध्ये आहे ते आपण इथे या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करणार आहोत. तर नर्मदा नदीबद्दलची माहिती आता पहा, ही नर्मदा नदी आपल्याला या प्रकारची इथं पाहायला भेटते. इथं आहे नर्मदा नदी. पण नर्मदा नदीबद्दल एनसीईआरटी मध्ये काय माहिती दिलेली आहे ती थोडीशी पाहूया. अनेक लाख वर्षांपूर्वी लोक नर्मदा नदी किनारी निवास करत होते. येथील लोक कुशल संग्रहक होते. लक्षात घ्या, कुशल संग्रहक होते असं इथं म्हटलेलं आहे. हे लोक आसपासच्या जंगलातून भोजनासाठी फळे, जडीबुटी आणि विविध प्रकारच्या नैसर्गिक संपदा या ठिकाणी जमा करत आणि येथील लोक शिकार देखील या ठिकाणी करतायत. अशा प्रकारचा आपल्याला माहिती या ठिकाणी मिळते. तर नर्मदा नदीच्या संदर्भामध्ये आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की खूप प्राचीन कालखंडामध्ये लोक नर्मदा नदीच्या आसपासच्या प्रदेशामध्ये राहत होते. आणि हे जे लोक होते हे लोक या ठिकाणी दिसून येतात ते खाद्य संग्रहक होते किंवा कुशल संग्रहक होते. आता संग्रहक म्हणजे काय, तर विविध प्रकारचे फळं, पानं, फुलं जे आहेत तर ते या ठिकाणी जमा करणारे लोक आहे. कारण उपजीविकेसाठी, भोजनासाठी या सर्व गोष्टींचा उपयोग ते या ठिकाणी करताना दिसून येतात. आणि ही पण माहिती आपल्याला मिळते की नर्मदा नदी किनारी प्राचीन लोक मोठ्या प्रमाणात निवास करताना दिसतात आणि इथले लोक हे या ठिकाणी शिकार करून स्वतःची उपजीविका चालवत होते. या प्रकारची माहिती आपल्याला एनसीईआरटीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये या ठिकाणी नर्मदा नदीबद्दलची माहिती इथे या ठिकाणी दिसतीये. त्यानंतर जर आपण यानंतरची स्लाइड या ठिकाणी पाहिली तर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं या ठिकाणी नर्मदा नदीनंतर इथे या ठिकाणी सुलेमान आणि किरदर पर्वत रांगा ज्या आहेत त्या सुलेमान आणि किरदर पर्वत रांगाबद्दलची माहिती आयोगाने इथे या ठिकाणी किंवा आपल्या एनसीईआरटीने इथे या ठिकाणी मांडलेली आहे. आता सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की सुलेमान आणि किरदर पर्वत रांगा या कुठे आहेत. आता पहा, ज्या विद्यार्थी मित्रांचा ऑप्शनल हिस्ट्री सब्जेक्ट आहे तर त्या विद्यार्थी मित्रांनी जर यूपीएससीचे जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर पाहिले असतील तर त्यामध्ये एक प्रश्न अशा प्रकारचा पहिलाच प्रश्न एन्शियन मध्ये विचारला जातो की ज्यामध्ये मॅप दिला जातो आणि मॅप दिल्यानंतर त्या मॅपशी संबंधित असणारे जे मुद्दे आहेत ते खाली रकान्यामध्ये दिले जातात आणि त्यावर तुम्हाला उत्तर या ठिकाणी लिहावी लागतात. आणि त्याचबरोबर त्या मॅपमध्ये तुम्हाला ते ठिकाण कुठे आहे हे पण या ठिकाणी दाखवावं लागतं. म्हणजे काय सांगावं लागतं की ते ठिकाण जे आहे हे कुठे आहे आणि त्याचबरोबर त्याबद्दलची माहिती तुम्हाला 50 शब्दांमध्ये लिहावी लागते, 50 ते 60 शब्दांमध्ये. या प्रकारचं आयोगानं पहिला एन्शियंट इंडियाचा जो पेपर आहे ना तर तो पहिला एन्शियंट इंडियाच्या पेपर मधला पहिलाच जो प्रश्न आहे तो या स्वरूपातला आपल्याला दिसतो. आणि म्हणून मग एनसीईआरटीचे सारेच्या सारे मॅप हे आपल्यासाठी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. आता पहा, इथं विचारलेलं काय आहे, सुलेमान आणि त्याचबरोबर किरदर पर्वत रांगा ज्या आहेत तर त्या कुठे नेमक्या आहेत त्या आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पहा, तर इथं आहे सुलेमान पर्वत रांगा आणि इथे आहे किरदर पर्वत रांगा. ठीक आहे, तुम्ही जर एनसीईआरटी खरेदी केली तर तुम्हाला जास्त पद्धतीने पण लक्षात येईल. हा मॅप जरी व्यवस्थितरित्या पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की कुठे आहे. तर सुलेमान आणि किरदर या प्रकारच्या पर्वत रांगा आपल्याला इथे या ठिकाणी दिसतात. आणि विशेष म्हणजे बघा, या बॅच मध्ये मी तुम्हाला एनसीईआरटी जी हिंदीमध्ये आहे तर ती हिंदी मधली एनसीईआरटी हिंदी इंग्लिश मध्ये जे आहे त्या दोन्हीचा वापर करून मी तुम्हाला मराठीतले नोट्स देणार आहे. ठीक आहे, तर मॅप सहित देणार आहे. तर हे सगळं तुम्हाला जणू काही एक मराठीतलीच एनसीईआरटी आपण वाचतोय का अशा प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी अनुभव येईल. तर ते पण तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून मी उपलब्ध करून देणार आहे. मराठीतले प्रत्येक चॅप्टर निहाय असणारे नोट्स तुम्हाला इथे उपलब्ध होतील, हे लक्षात असू द्या. तर किरदर आणि सुलेमान पर्वत रांगा या प्रकारे इथं आपल्याला इथं पाहायला भेटतात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आता पहा, या किरदर आणि सुलेमान पर्वत रांगांबद्दल काय बरं माहिती दिली आहे ती पाहूया. या उत्तर पश्चिम भागातील लोक म्हणजे या भागातील उत्तर पश्चिम भागातील लोक 8000 वर्षांपूर्वी स्त्री पुरुषांनी सर्वप्रथम गहू आणि ज्वारीचं पीक घेण्यास सुरुवात केली होती. म्हणजे किरदर पर्वत रांगा आणि सुलेमान पर्वत रांगामध्ये जे लोक निवास करत होते, स्त्री आणि पुरुष, तर ते लोक या ठिकाणी इथं गहू आणि ज्वारीचं पीक या ठिकाणी घेत होते अशी माहिती आपल्याला इथल्या अवशेषांच्या द्वारे या ठिकाणी पाहायला भेटते. याचबरोबर या भागातील लोक मेंढी,
शेळी, गाय, बैल यांना पाळीव बनवण्यास यांनी सुरुवात केली होती. म्हणजे पाहायला भेटतं की या ठिकाणी मेंढी पालन इथं मोठ्या प्रमाणात चालत होता, शेळी पालन इथं चालत होता. त्याचबरोबर गाय आणि बैल यांना पण इथे या ठिकाणी म्हणजे या प्राण्यांना या ठिकाणी पाळीव बनवलेलं होतं अशी माहिती इथे या ठिकाणी मिळते. म्हणजे पाहायला भेटेल सर्वात पहिल्यांदा की उत्तर पश्चिम भागामध्ये सुलेमान आणि किरधर पर्वतरांगामधले लोक, स्त्री आणि पुरुष हे या ठिकाणी गहू आणि ज्वारीचं पीक घेत आहेत आणि याचबरोबर इथे या ठिकाणी काही प्राण्यांना ते पाळीव बनवण्याचा प्रयत्न करतात. मग पाळीव प्राण्यांमध्ये कोण कोण आहे तर मेंढी आहे, शेळी आहे, त्याचबरोबर गाय आणि बैल या ठिकाणी आहे, या प्रकारची माहिती मिळते. आणि हे लोक गावात वस्ती करून राहू लागले होते ही पण माहिती मिळते. म्हणजे लोक जे आहे ना, तर बघा आपण काय पाहतोय की समाज कसा निर्माण झालेला आहे. ठीक आहे, समाज कशा प्रकारे निर्माण झालेले, लोकवस्ती कशा प्रकारे निर्माण झाली. तर इथं आपल्याला दिसतं सुलेमान पर्वतरांगातले लोक गावं करून गावांमध्ये, वस्त्यांमध्ये या ठिकाणी एकत्रित समूहामध्ये निवास करतायत आणि इथले पुरुष आणि स्त्री जे आहेत हे इथं आपल्याला गहू आणि ज्वारीचं उत्पन्न घेत आहेत, त्याची शेती करतायत आणि याचबरोबर काही प्राण्यांना या ठिकाणी ते पाळीव देखील बनवतायत अशी देखील या ठिकाणी माहिती आपल्याला या माध्यमातून या ठिकाणी मिळते. आता पहा, यानंतरचं आपण जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं या ठिकाणी उत्तर पूर्वेतील गारो खासो आणि त्याचबरोबर मध्य भारतातील विंध्य पर्वतरांगा याबद्दलची माहिती दिलेली आहे एनसीईआरटी मध्ये. तर सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला हे गारो पर्वतरांगा कुठे आहेत आणि मध्य भारतातील विंध्य पर्वतरांगा कुठे आहेत ते आपल्याला ओळखायचंय. हे नक्की आहे की तुम्ही खूप जास्त राज्यसभेचा अभ्यास केलेला आहे, तुम्हाला हे गारो खासा पर्वतरांगा कुठे आहे चांगलंच माहिती आहे. परंतु जे जे एनसीईआरटी मध्ये दिले ते आपल्याला जरी माहिती असलं तरी ते आपण या ठिकाणी इथं पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या, जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट आहेत किंवा जस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी तर ही बॅच जरूर करावी, कारण बेसिक फाउंडेशन जे आहे या बॅचच्या माध्यमातून तुम्हा विद्यार्थी मित्रांचं होणार आहे, हे लक्षात घ्या. तर गारो पर्वतरांगा आणि मध्य भारतातील विंध्य पर्वतरांग या प्रकारच्या आपल्याला दिसून येतात. तर गारो इथं आहे बघा, गारो पर्वतरांग. आणि त्याचबरोबर इथं आपल्याला पाहायला भेटतं की मध्य भारत जो आहे तर त्या मध्य भारतामध्ये ही विंध्य पर्वतरांग इथे या ठिकाणी दिसून येते. तर पहा, तर गारो पर्वतरांग आणि विंध्य पर्वतरांग मध्य भारतातली या प्रकारच्या आपल्याला इथे पाहायला भेटेल. आता या संदर्भामध्ये दिसून असं येतं काय बरं माहिती दिलेली आहे, तर या भागात शेतीचा विकास झाला होता. ठीक आहे, तर गारो पर्वतरांगामध्ये आणि मध्य भारतातल्या विंध्य पर्वतरांगांमध्ये शेतीचा विकास झाला होता आणि इथले लोकांनी सर्वप्रथम तांदळाचं इन्कम किंवा तांदळाचं पीक घ्यायला सुरुवात केलेली होती, अशा प्रकारची माहिती इथं आपल्याला मिळते. तर हा महत्वपूर्ण मुद्दा हा आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे की गारो पर्वतरांगा आणि त्याचबरोबर विंध्य पर्वतरांगा तिथे या ठिकाणी तांदळाची शेती या ठिकाणी सुरू झालेली होती. तांदूळ हे सर्वात पहिलं पीक या भागातल्या लोकांनी उत्पादित केलेलं होतं. हा महत्वपूर्ण मुद्दा इथं आपल्याला समजून घ्यायचा आहे, जी इन्फॉर्मेशन आपल्या एनसीईआरटी मध्ये दिलेली आहे. आता पहा, याच बरोबर पाहायला भेटतं की या नदीच्या या मॅपच्या आधारावर पाहायला भेटतं सिंधू नदीच्या सहाय्यक नद्या. आता सिंधू नदीची सहाय्यक नद्या आपल्या सर्वांना माहिती आहे, इथे दाखवलेली आहे सिंधू नदी, त्यानंतर सतलज आहे, रावी आहे, चिनाब आहे, झेलम आहे, ब्यास आहे. ठीक आहे ना. तर या भागातलं बघा इथं दिसते आपली सिंधू नदी आहे आणि तिच्या या ठिकाणी असणाऱ्या नद्या ज्या आहेत तर त्या नद्या इथं आपल्याला दाखवलेल्या आहेत. म्हणजे जनरली बघा, आपण जेव्हा अभ्यास करतो बघा, तुम्ही इंडिव्हिज्युअल जेव्हा अभ्यास करता तेव्हा इंडिव्हिज्युअल अभ्यास करत असताना तुम्ही इतक्या बारीक लेवलला अभ्यास करत नाही. ठीक आहे, इतक्या बारीक लेवलला अभ्यास नाही करत आपण हा मॅप आहे तर मॅपकडे दुर्लक्ष करतो. पण ही जी बॅच आपण खास करून ठेवलेली आहे की ज्यामध्ये आपल्याला खूप बारीक सारी गोष्टी या ठिकाणी पाहायच्यात. जरी तुम्हाला हे माहिती असलं सिंधू नदी आणि तिच्या सहाय्यक नद्या या जरी माहिती असल्या तुम्हाला, तरी तुम्हाला हे कळलं पाहिजे की वरून जो क्रम लागतो तर तो पण आपल्याला इथे लक्षात आला पाहिजे. वरून क्रम जर आपण पाहिलं तर झेलम आहे, त्याच्यानंतर चिनाब आहे, त्यानंतर रावी आहे, नंतर व्यास नदी आहे, नंतर सतलज नदी आहे. तर हा क्रम पण कधी कधी आयोगानं प्रश्न विचारलेले या क्रमावर, सिंधू नदीच्या सहाय्यक नद्या त्यांचा क्रम लावा, वरनं खाल्लं किंवा खालनं वरती या प्रकारचा.
तर झेलम आहे, चिनाब आहे, रावी आहे, व्यास आहे आणि मग सतलज नदी. तर या प्रकारे आपल्या एनसीआरटी मध्ये दिलेलं आहे, तसंच तसं इथं मी तुम्हाला शिकवतोय. तर यामध्ये काय, तर सहाय्यक नद्यांच्या किनारी प्रारंभिक शहरांचा विकास झाला होता. ठीक आहे ना. तर माहिती मिळते बघा, सिंधू इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आपण पाहतो, ज्याला आपण हडप्पा संस्कृती असं पण म्हणतो. तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जेव्हा पाहत असतो तेव्हा आपल्याला या मॅपमध्ये माहिती दिलेली आहे की इथं प्राचीन शहरांचा विकास झाला होता. म्हणजे पाहायला भेटेल की फर्स्ट अर्बनायझेशन, या देशातलं फर्स्ट अर्बनायझेशन या ठिकाणी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा इंडस मध्ये या ठिकाणी झाल्याचं पाहायला भेटतं. सिंधू नदीच्या खोऱ्यांमध्ये पहिलं शहर विकसित झालेली होती, या प्रकारची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर गंगा नदीच्या सहाय्यक नद्या ज्या आहेत, आता गंगा नदी पहा, तर इथं आपल्याला दिसतीये गंगा नदी. ठीक आहे. तर ही गंगा नदी या ठिकाणी पाहायला भेटते आणि या गंगा नदीची सहाय्यक नदी आहे सोन. ठीक आहे. तर पहा, इथं पाहायला भेटतं गंगा नदीची सहाय्यक नदी आहे सोन. तर या सोनच्या आसपास मगध राज्याचा उदय झाल्याची माहिती मिळते. भारतातील एक पहिलं विशाल राज्य होतं, हे लक्षात घ्या. आता एनसीआरटीच्या पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्हाला सांगितलं की भारत काय नेमका आहे, क्या कब और कैसे, है ना. भारत काय नेमका आहे, कधी हे घडलं गेलं आणि त्याचबरोबर कैसे, कसं हे घडलं गेलं. तर या प्रकारचा अगदी बेसिक आहे, लक्षात घ्या. आवर पास्ट पहिली त्यांच्यासाठी अगदी बेसिक आहे. पण ज्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे सोन नदी. आता पहा, सोन नदी इथे आपल्याला पाहायला भेटते. इथं आहे सोन नदी, इथं मी ब्रॅकेट करतो पहा. तर सोन नदीच्या अवतीभोवती एक मगध राज्य विकसित झालं होतं बघा. तर या प्रकारचं मगध राज्य इथे आपल्याला पाहायला भेटतं. तर प्राचीन काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की 16 महाजनपदामध्ये मगध हे एक अत्यंत शक्तिशाली राज्य या ठिकाणी विकसित झालं होतं. ज्या मगध राज्यामध्ये बारहत, त्यानंतर हर्यंक वंश होता. हर्यक वंशानंतर पाहायला भेटतं बृहद्रथ वंश आहे, हर्यक वंश या ठिकाणी आहे, शिशुपाल वंश आहे, नंद घराणा आहे, नंतर मग मौर्य घराणा आहे. आणि मग इथं त्यांनी असं म्हटलेलं की भारतातील एक विशाल राज्य इथं स्थापन झालं. तर मौर्य हे भारतातलं पहिलं या ठिकाणी स्टेट होतं, हे लक्षात असू द्या. भारतातलं पहिलं राज्य हे मौर्यांनी उभं केलेलं आहे. आता जसं एनसीआरटीचे चॅप्टर पुढे पुढे जातील तसं मगध राज्य का, मगधला किंवा मौर्यांना स्टेट का म्हटलं जातं, त्याबद्दल जे एनसीआरटी मध्ये आहे ते छान पद्धतीनं आणि माझ्याकडे जे नॉलेज आहे त्या पद्धतीनं मी तुम्हाला बेस्ट पद्धतीनं इथं शिकवण्याचा प्रयत्न करणार, ज्यामध्ये एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न, वर्ल्ड हिस्ट्री सगळंच होणार आहे. आपल्याला माहिती आहे 6वी 7वी, 6वीची एनसीआरटी जर आपण पाहिली तर 6वीची एनसीआरटी आपल्याला प्राचीन भारतावर पाहायला भेटते. 7वीची एनसीआरटी तुम्हाला मध्ययुगीन भारतावर दिसतीये. 8वीच्या ज्या एनसीआरटी आहेत त्या 8वीची एनसीआरटी तुम्हाला मॉडर्न इंडियावर या ठिकाणी दिसते. मग 9वी 10वी जी आहेत, 9वी 10वी तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्रीवर आहे. 11वीची फाईन आर्ट जर आपण पाहिलं तर ते आर्ट अँड कल्चरवर आहे. आणि मग 12वीच्या 3 एनसीआरटी आपल्याला दिसतात, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. तर या प्रकारचं हे सगळंच एनसीआरटी इथं मी तुम्हाला शिकवणार. हिस्ट्रीच्या संबंधात जे जे काय मटेरियल आहे ते सगळं तुम्हाला शिकवणार आहे, हे लक्षात घ्या. या प्रकारे मगध हे पहिलं स्टेट इथे या ठिकाणी होतं. या प्रकारची माहिती दिली म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे मगध कुठे नेमकं आहे. सोन नदी च्या आसपासच्या प्रदेशामध्ये मगधची निर्मिती झाली, जो आज आपण बिहार प्रांत जो आहे ना, तर तो बिहार प्रांत म्हणून आज आपण याला या ठिकाणी संबोधतो. आपल्याला माहिती आहे की बिहार मधली पाटलीपुत्र जे आहे, जे आज त्याला पटना म्हणतो, तर ते त्या मगधची राजधानी राहिल्याचं दिसून येतं. यानंतर बघा महाद्वीप, उपमहाद्वीप म्हटलं गेलं. आता जनरली आपल्याला हे माहिती आहे की आपण भारताचा हा जो भाग जो आहे तर त्याला द्वीपकल्प पण म्हणतो, है ना. तर द्वीपकल्प आपण म्हणतो. तर इथं काय म्हणलेलं आहे, उपमहाद्वीप. आता बघा, ही उपमहाद्वीपाची संकल्पना काय नेमकी आहे ही जनरली आपल्याला वाचायला मिळत नाही, पण इथं एनसीआरटी 6वीच्या एनसीआरटी मध्ये दिलेली आहे उपमहाद्वीप. मग यामध्ये काय दिलं, दक्षिण आशिया. तर दक्षिण आशियामध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, श्रीलंका हा जो भाग आहे. ठीक आहे. कोणकोणते स्टेट आहे, कोणकोणते राज्य आहे, तर भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूटान आणि त्याचबरोबर श्रीलंका यास उपमहाद्वीप म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर या देशांना या ठिकाणी उपमहाद्वीप म्हटलेलं आहे. तर आता पाहूया, इथं भारत हा आपला, इकडे पलीकडे पाकिस्तान या ठिकाणी, इथं नेपाळ आहे, भूटान आहे आणि श्रीलंका आहे. तर यांना काय म्हटलं गेलंय, तर यांना दक्षिण आशियामधला उपमहाद्वीप म्हटलं गेलं. बरं, आपण हे माहिती करून घेऊ ना की याला उपमहाद्वीप का बरं म्हटलं गेलं. ठीक आहे. बघा, इंटरव्ह्यूला पण याचा संदर्भ तुम्हाला फायदेशीर असणार आहे. उद्या इंटरव्ह्यूला गेला, मेन्सचा चांगला रिझल्ट आल्यानंतर, आणि इंटरव्ह्यूला विचारलं की उपमहाद्वीप का बरं म्हटलं गेलेलं आहे, तर हे लक्षात आलं पाहिजे. कारण बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला एनसीआरटी मध्ये आतापर्यंत नाही अभ्यासले, पण आता आपल्याला अभ्यासावे लागणार आहे. परीक्षेचं स्वरूप बदललं तर संदर्भ ग्रंथ बदलावे लागणार आहे आणि आपल्याला स्वतःला बदलावं लागणार आहे, हे लक्षात घ्या.
या प्रकारे. तर भारत, नेपाळ, पाकिस्तान, भूटान आणि त्यावर श्रीलंकाला उपमहाद्वीप म्हटलं. याला का बरं उपमहाद्वीप म्हटलं त्याची माहिती पण एनसीईआरटी मध्ये दिली. कारण हा भाग अन्य आशिया खंडापासून विभक्त झालेला आहे. हा भाग अन्य आशिया खंडापासून विभक्त झालेला आहे. वेगळा वाटतो बघा. तुम्ही जर नकाशा पाहिला आशियाचा तर भारताचा नकाशा आणि त्याच्या अवतीभोवती असणारे स्टेट तर ते थोडेसे विभक्त झाल्याचं वाटतं. मग कशापासून विभक्त झाले तर समुद्रापासून विभक्त झाले, पर्वतापासून विभक्त झाले, डोंगर रांगा ज्या आहे तर त्या डोंगर रांगांपासून विभक्त झालेले आहेत. म्हणून यास उपमहाद्वीप म्हणून संबोधलं गेलेलं आहे. हे लक्षात घ्या. तर भारत आणि भारताच्या शेजारील जे राष्ट्र आहे त्यांना उपमहाद्वीप म्हटलं जातं. कारण दक्षिण आशियापासून हा प्रांत जो आहे हा विभागलेला आहे. कशामुळं तर समुद्रमार्ग, डोंगर आणि पर्वतरांगांमुळे हा भाग विभागला गेला. म्हणून याला उपमहाद्वीप म्हणून संबोधलं गेलेलं आहे. अशा प्रकारची माहिती इथं या ठिकाणी दिसून येते. यानंतर आपण पाहूया देशाचं नाव. बघा, खूप सामान्य गोष्ट आहेत बघा. एनसीईआरटीचं एक वैशिष्ट्य आहे, एनसीईआरटीने खूप छोट्या छोट्या बाबींवर विचार केलेला आहे. आपण अधिकारी बनतो, ग्रॅज्युएट होतो, तरी पण आपल्याला माहित नाही की आपल्या देशाचं नाव भारत का बरं आहे. ठीक आहे, आपल्या देशाला भारतच का बरं म्हटलं जातं हे आपल्या विद्यार्थी मित्रांना जनरली माहीत नसतं. आणि मग इंटरव्ह्यू सारख्या मोठ्या पॅनलमध्ये जर तुम्ही सापडला तर मग तुमचा परफॉर्मन्स हा जरा जास्त लो होऊन जाईल. म्हणून एनसीईआरटी वाचणं खूप गरजेचं. तर एनसीईआरटी मध्ये दिले आहे देशाचं नाव. भारत आपला देश आहे तर त्या देशाचं नाव कसं आलं या प्रकारची माहिती इथे दिलेली आहे. काय दिलेलं आहे, आपण आपल्या देशास इंडिया किंवा भारत या नावानं संबोधतो. पहा, तर इंडिया किंवा भारत या नावानं आपण आपल्या देशाला संबोधतो. इंडिया हा शब्द इंडस या शब्दापासून घेतलेला आहे. ठीक आहे, इंडिया हा शब्द, इंडस हा जो शब्द आहे तर या शब्दापासून तयार झाला. या इंडस या शब्दाला संस्कृतमध्ये सिंधू म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, संस्कृत इंडसला संस्कृतमध्ये या ठिकाणी सिंधू म्हटलेलं आहे. या प्रकारची माहिती दिलेली आहे. आता याचा एक्सप्लेनेशन इथं आहे. तर 2500 वर्षांपूर्वी उत्तर पश्चिम भागातून भारतात आलेल्या युनानी आणि इराणी लोक जे होते, युनानी आणि त्याचबरोबर इराणी लोक जे होते तर त्या इराणी आणि युनानी लोकांनी सिंधू नदीस काय म्हटलं तर हिंदोस म्हटलेलं आहे. सिंधू नदीस हिंदोस म्हटलं अथवा त्याला इंदोस या शब्दानं पण म्हटलेलं आहे. म्हणजे जी आपली सिंधू नदी आहे बघा, तर आपल्या वायव्य सरहद्द प्रांतामध्ये सिंधू नदी पाहायला भेटली. आपण मागच्या मॅपमध्ये पाहिली तर त्यामध्ये असं म्हटलंय युनानी आणि इराण या भागातून जे लोक भारतामध्ये आले त्यांनी सिंधू नदीला हिंदोस अथवा इंदोस या नावानं संबोधलं. आणि या नद्यांच्या पूर्वेकडील प्रदेशास, म्हणजे नद्या ज्या आहेत तर त्या नद्यांच्या पूर्वेकडील प्रदेशास इंडिया म्हटलेला आहे. ठीक आहे, तर परत एकदा मी तुम्हाला मॅप दाखवतो जेणेकरून तुम्हाला छान पद्धतीने समजेल. पहा, इथं म्हटलेलं आहे वायव्य सरहद्द प्रांतातून इराणी आणि युनानी लोक आले होते. त्यांनी या सिंधू नदीला इंदोस किंवा हिंदोस म्हणून संबोधलेला आहे. आणि या सिंधू नदीचा जो पूर्वेकडील भाग आहे, ठीक आहे, जो सिंधू नदीचा जो पूर्वेकडील भाग या ठिकाणी आहे त्याला त्यांनी इंडिया म्हणून संबोधलेला आहे. या प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी एनसीईआरटीनं दिलेली आहे. हे लक्षात घ्या. आता पहा, तर सिंधू नदीच्या पूर्वेकडील भागास इथं इंडिया म्हटलेलं आहे असं ऑथेंटिकरित्या एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. हे लक्षात घ्या. आता पहा, याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं की भरत या नावाचा उपयोग देखील उत्तर पश्चिम भागात राहणाऱ्या समूहासाठी केला जातो. भरत तर आपल्या सर्वांना माहिती असेल, भारतामध्ये भरत नावाची जर ऋग्वेद आपण जर पाहिलं इथं सांगितलेले भरतचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे बघा, दशराज युद्ध. तर दशराज युद्ध कोणाकोणामध्ये झालं असा मागील राज्यसभेला प्रिलियम्सला प्रश्न विचारला गेला. तर इथं सांगितलेलं आहे भरत नाव जे आहे तर त्या नावाचा उपयोग उत्तर पश्चिम भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी केला जातो. आता ऋग्वेदामध्ये अशा प्रकारे, म्हणजे जर मागच्या मॅपमध्ये जर आपण इथे गेलो तर आपल्याला दिसून येतं की हा जो भाग आहे ना तर या भागामध्ये भरत नावाची टोळी राज्य करत होती. आणि या सिंधूच्या पूर्वेकडील जो भाग या ठिकाणी आहे तर त्या भागाला, म्हणजे संपूर्ण भारत नव्हे बरं का, संपूर्ण भारत नाही, तुम्ही म्हणतात संपूर्ण भारत तर नाही, संपूर्ण भारत नव्हे तर हा जो भाग आहे ना
तर जनरली या भागामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतं भरत नावाची टोळी या ठिकाणी राहतीये. मग या भागात राहणाऱ्या लोकांना भरत या नावानं संबोधलं गेलं. म्हणजे इंडिया का आलं तर इंडस वरनं आलं, आणि भरत का आलं तर भरत नावाचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो, आणि सिंधूच्या पूर्वेकडील राहणाऱ्या लोकांना भरत या नावानं संबोधलं जात होतं, हे लक्षात घ्या. आणि त्या प्रकारे भरत या टोळीवरनं आणि इंडस ला जे इंडिया म्हटलं गेलं, तर इकडच्या पूर्वेकडच्या लोकांना जे इंडिया म्हटलं गेलं, यावरनं आपल्या देशाचं नाव भारत किंवा इंडिया असं या ठिकाणी राहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. नाहीतर काय होतं, बरेचसे विद्यार्थी मित्रांना असं वाटतं इंडिया कोणी, इंग्रजांनी आपल्या देशाला इंडिया म्हटलं म्हणून आपल्या देशाचं नाव इंडिया पडलं, असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असतं. तर तसं नाही, हे लक्षात घ्या. तर सांगितलं काय एनसीईआरटीने आपल्याला, तर प्राचीन काळामध्ये 2500 इसवी सन पूर्व 2500 या काळामध्ये इराणचे लोक आणि युनानी लोक भारतात आले. त्यांनी सिंधू नदीला काय म्हणून संबोधलं, हिंदोस किंवा इंदोस म्हणून संबोधलं, आणि सिंधू नदीच्या पूर्वेकडे जे लोक राहतात त्याला त्यांनी इंडिया म्हणून संबोधलं. मग यावरून भारताचं नाव या ठिकाणी इंडिया पडलं. आणि ऋग्वेदामध्ये भरत नावाची टोळी आहे, तर सिंधूच्या पूर्वेकडे राहणाऱ्या लोकांना भरत या नावानं पण संबोधलं गेलं, आणि म्हणून मग भारताचं नाव किंवा आपल्या देशाचं नाव भारत असं पडलं. या प्रकारचं छान पद्धतीचं एक्सप्लेनेशन हे आपल्या इथे या ठिकाणी दिलेलं आहे. आता पहा, त्यानंतर आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये जो एक महत्वपूर्ण या ठिकाणी ज्याला आपण सब टॉपिक म्हणू शकतो, तर तो सब टॉपिक आहे भारत के अतीत के बारे में कैसे जाने. म्हणजे भारताच्या प्राचीन काळाबद्दल आपण माहिती जर घ्यायची असेल तर ती कशी या ठिकाणी घेतली पाहिजे, तर या प्रकारचा विचार आहे. बघा, इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांची जी बुद्धी आहे त्या बुद्धीला कोट करून इथं एनसीईआरटी तयार केलेली आहे. आपण जरी ग्रॅज्युएट झालेलं महान लोक असलो तरी आपल्याला 6वीच्या पुस्तकात काय आहे हे माहिती करून घेणं गरजेचं आहे, कारण उद्या अधिकारी बनायचे, देश चालवायचे. आणि म्हणून मग इथं असं म्हटलं गेलं, भारत के अतीत के बारे में आप कैसे जान सकते हो. तर या प्रकारे पाहायला भेटतं पांडुलिपी दिलेलं आहे. पहा, पांडुलिपी. आता जनरली जर एनसीईआरटी वाचली नाही आणि जर तुम्हाला विचारलं मी की पांडुलिपी काय आहे, तर तुम्हाला कळणार नाही, है ना, तर तुम्हाला कळणार नाही. तर त्यामुळे आपलं अगदी बेसिक पद्धतीनं, बेसिक मधनं अभ्यास करावा लागणार आहे. तर पांडुलिपी बद्दलची माहिती इथे या ठिकाणी आहे. तर हा मॅप जो आहे ना, म्हणजे या प्रकारचं चित्र आहे बघा इयत्ता 6वीच्या एनसीईआरटी मध्ये. तर त्या 6वीच्या एनसीईआरटी मध्ये जे चित्र आहे ना, ते चित्र पण मी इथे तुम्हाला इथे माहितीसाठी तुम्हाला दिलेले, जेणेकरून बघा की आपल्याला व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. कशाला म्हणलं तर पांडुलिपी, तर लगेच हे चित्र तुम्हाला दिसलं पाहिजे. आणि मग याची इन्फॉर्मेशन इथं आहे. मग काय दिलेलं आहे, आपल्या भूतकाळाची माहिती हस्तलिखिताद्वारे लिहिलेल्या पुस्तकातून मिळते. आपल्या अतीत के बारे में कैसे जाने, तर आपल्या इतिहासाची माहिती किंवा आपल्या भूतकाळाची माहिती काही लोकांनी हस्तलिखिताच्या द्वारे पुस्तकातून लिहिलेली माहिती आपल्याला मिळते, या प्रकारची आहे. त्यास पांडुलिपी म्हटलं जातं. म्हणजे बघा, आपल्या भूतकाळाची माहिती हस्तलिखिताद्वारे लिहिलेल्या पुस्तकातून मिळते, हस्तलिखिताद्वारे लिहिलेल्या पुस्तकातून मिळते, त्याला आपण पांडुलिपी असं या ठिकाणी संबोधतो. पांडुलिपीसाठी इंग्रजीमध्ये या ठिकाणी मॅन्युस्क्रिप्ट हा शब्द वापरला जातो. ठीक आहे, तर पांडुलिपीसाठी इंग्रजीमध्ये मॅन्युस्क्रिप्ट म्हणून संबोधलं गेलेलं आहे, हे लक्षात असू द्या. मॅन्युस्क्रिप्ट हा शब्द तसा पाहिला तर लॅटिन शब्द आहे, जो मेनू या शब्दापासून तयार झालेला आहे. मेनू या शब्दापासून तयार झाला. या मेनूचा अर्थ आहे हात. ठीक आहे, तर मेनूचा अर्थ आहे म्हणजे हात. म्हणजे बघा, की हातानं लिहिलेलं जे लिखाण आहे, स्वतःच्या हातानं लिहिलेलं जे लिखाण आहे, जे पुस्तकांमध्ये आपण दिसतं, त्याला या ठिकाणी पांडुलिपी म्हणून संबोधलं गेलेलं आहे, हे लक्षात घ्या. मग त्या काळामध्ये कागद होते का, तर त्या काळामध्ये कागद नव्हते, लक्षात घ्या. मग कागद नव्हते तर मग कशाचा उपयोग, कशाचा उपयोग या ठिकाणी केला जातो लिखाण कामासाठी, तर आपल्याला दिसतं. कधी आपण पाहतो बघा, कधी एखादा ऋषीचा फोटो पाहिला असेल की तो ऋषी एका झाडाखाली निवांत बसतो, त्याच्या हातामध्ये मोरपीस आहे, खाली इथं दौत आहे शाईची, आणि त्यानंतर तो एका मोठ्या ताडपत्रावर लिखाण करताना दिसतो. तर ते प्रकार तर इथं दिलेलं आहे. पांडुलिपी ही मुख्यतः ताडपत्र जे आहे या ताडपत्रावर अथवा भोजपत्रावर लिहिली जाते. ठीक आहे, ताडपत्र अथवा भोजपत्र जे आहे तर त्या भोजपत्रावर लिहिली जाते. आता बघा, भोजपत्र हे कुठं आहे, तर भोजपत्र जर आपण पाहिलं हिमालय पर्वतामध्ये भुर्ज नावाचं झाड जे आहे, भुर्ज, तर हिमालय पर्वतामध्ये भुर्ज नावाचं झाड आहे, तर त्या झाडाच्या सालापासून हे भोजपत्र बनवलं जातं, ताडपत्र बनवलं जातं. ठीक आहे, तर दिसून येतं बघा, जर प्रश्न विचारला गेला भुर्ज ही वनस्पती कुठे सापडती,
हिमालयामध्ये सापडते, इयत्ता 6वीच्या NCERT मध्ये दिलेलं आहे. तर त्या प्रकारे आपण पाहूया की भूर्ज ही जी वनस्पती आहे, त्या वनस्पती जी हिमालयामध्ये आढळते तिच्या झाडापासनं ही ताडपत्र आणि या प्रकारे भोजपत्र बनवली जातात, या प्रकारची माहिती दिलेली आहे. आणि मग त्याच्यावर लिखाण केलं जातं हस्तलिखिताद्वारे. त्याला म्हटलं जातं काय, पांडुलिपी. हे लक्षात असू द्या. आता बघा इथल्या स्लाइडमध्ये तुम्हाला हा ऋषीचा फोटो मी तुम्हाला दिलेला म्हणजे आणखी जास्त क्लिअर होईल. ऋषीमुनी आहे, हातामध्ये बघा त्यांच्या ठिकाणी एक मोराचं पीस वगैरे जे आपण म्हणू शकतो ते आहे, लेखणी आहे, इथं दौत आहे आणि इथं जे आहे ना ते ताडपत्र किंवा भोजपत्र आहे. मग त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेलं आहे. तर तिथून आपल्याला आपल्या इतिहासाची माहिती या ठिकाणी मिळते. म्हणजे हा आपला प्रायमरी सोर्स या ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या. आता पहा, यानंतर आपण इथं पाहूया काय दिलेलं आहे. पांडुलिपी मुख्यतः कुठे सापडती, तर पांडुलिपी मुख्यतः मंदिरांमध्ये आणि विहारांमध्ये या ठिकाणी मिळते. ठीक आहे. म्हणजे हा संदर्भ कधीचा आहे, तर जेव्हा लेखनकला विकसित झाली, तर त्या लेखनकला विकसित झालीच्या काळामध्ये जे सुरुवातीचे ऋषीमुनी होते त्या ऋषीमुनींनी ताडपत्रावर भोजपत्रावर या ठिकाणी लिखाण काम केलं, स्वतःच्या हातानं लिखाण केलं. त्याला आपण पांडुलिपी म्हणून संबोधतो. आणि ही पांडुलिपी साहजिकच मंदिरामध्ये आणि विहारांमध्ये आढळते. प्राचीन काळातील बौद्ध भिक्षू आणि प्राचीन काळातील जे पुजारी लोक आहेत किंवा जे ऋषीमुनी आहेत, साहजिकच मंदिर हे त्यांचं निवासस्थान होतं, विहार हे त्यांचं निवासस्थान होतं. आणि त्या भागामध्ये राहून त्यांनी या ठिकाणी विचार लिहिलेले आहेत. त्यांनी विविध प्रकारची माहिती या पुस्तकांच्या द्वारे लिहिलेली आहे. मग या पुस्तकात काय काय सापडतं, तर धार्मिक मान्यता आणि व्यवहार, धार्मिक सदाचार, नीती नियम कसे आहेत, धार्मिक मान्यता काय असल्या पाहिजे, व्यवहार कसा केला पाहिजे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. शासकांचे जीवन यांच्याबद्दलची पण माहिती, एखादे त्या काळातले प्राचीन राजे जे आहेत तर त्या प्राचीन राजांची माहिती पण आपल्याला या प्रकारच्या पांडुलिपीमध्ये पाहायला भेटतं. मेडिसिन जे आहे, औषध निर्माण, तर ते औषधाबद्दलची पण माहिती या ठिकाणी दिलेली आहे की कोणतं औषधासाठी काय किंवा कोणता आजार झाल्यावर कोणत्या औषधाचा वापर केला जावं आणि ते औषध कसं बनवायचं आहे याबद्दलची माहिती मिळते. आणि याचबरोबर विज्ञानाची पण माहिती इथे या ठिकाणी पाहायला भेटते. तर हे पण आपल्याला दिसतं. आता बघा पांडुलिपी जर आपण पाहिली तर प्राचीन महाकाव्य, जसं आपण म्हणतो बघा रामायण आहे, महाभारत आहे, प्राचीन महाकाव्य, त्याचबरोबर ज्या कविता प्राचीन काळामध्ये केलेल्या आहेत त्या, मेघदूत लिहिलं बघा आहे ना, कालिदासानं मेघदूत लिहिलं, तर ते काय कागदावर लिहिलं का, तर नाही. तर मेघदूत जे आहेत ते असं ताडपत्रावर भोजपत्रावर लिहिलेलं आहे. तर आणि प्राचीन नाटके, तर आपल्याला माहिती आहे भास आहे, त्याचबरोबर कालिदास आहे, विशाखदत्त आहे, भवभूती आहे, त्याचबरोबर इथं आपण जर पाहिलं तर अश्वघोष या ठिकाणी आहे. तर ही जी प्राचीन काळातले जे मोठमोठे नाटककार झाले त्यांनी याच ताडपत्रांचा वापर करून नाटकं लिहिलेली आहेत, हे लक्षात घ्या. आजही पांडुलिपी उपलब्ध आहे बरं का, आजही ती उपलब्ध आहे काही ठिकाणी, हे लक्षात घ्या. तर प्राचीन महाकाव्य, कविता आणि नाटकं यामध्ये पांडुलिपी आपल्याला या ठिकाणी म्हणजे आढळती. हे प्राचीन काळात लिखाण केलेलं आहे, तर ते पांडुलिपीमध्येच आहे असं म्हणायचं आहे. पांडुलिपी ही मुख्यतः संस्कृत, प्राकृत आणि तमिळ या भाषेमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत. ठीक आहे. तर पांडुलिपी कोणत्या भाषेतनं उपलब्ध आहेत, तर ते संस्कृत, प्राकृत आणि तमिळ या भाषेमध्ये उपलब्ध आहेत असं म्हटलेलं आहे. आणि त्या काळामध्ये प्राकृत ही सर्वसामान्य लोकांची भाषा होती असं पण इथं सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, जर समजा उद्या तुम्हाला आयोगानं विचारलं 50 शब्दामध्ये तुम्ही तुमचे लिखाण करा आणि पांडुलिपी आला, तर पांडुलिपीमध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे है ना. भारतातील प्राचीन ऋषीमुनींना त्यांच्या ताडपत्र आणि त्याचबरोबर भोजपत्रावर जे हस्तलिखित लिखाण केलं त्याला पांडुलिपी म्हटलं जातं. पांडुलिपी ही मंदिरामध्ये, विहारांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळती. ही प्रामुख्याने संस्कृत, तमिळ आणि प्राकृत भाषेमध्ये या ठिकाणी आढळते. मग पांडुलिपीमध्ये आपल्याला प्राचीन महाकाव्य, रामायण महाभारतासारखे कविता आणि नाटकं या ठिकाणी लिहिल्याचा संदर्भ या ठिकाणी दिसून येतो. तर या प्रकारचे 5-6 ओळ्यांमध्ये हे तुमच्या या ठिकाणी होईल. लक्षात घ्या, 5 मार्क असतात, 5 पैकी 3.5 कुठं जात नाही, 3.5-4 मार्क सहजरित्या मिळतात, पण त्याच्यावर काम करावं लागणार आहे. तर हे आपण इथं या ठिकाणी पाहिलं. आता बघा, पांडुलिपी शिकल्यानंतर आपण पाहूया अभिलेख काय आहे ना. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न कळत नाही की अभिलेख कशाला म्हणलं जातं, अभिलेख काय नेमकं आहे हे कळत नाही. लक्षात घ्या, पहा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना. मग हे अभिलेखाबद्दलची माहिती तर आपल्या NCERT मध्ये दिलेली आहे 6वीच्या. मग इथं दिलेलं आहे बघा, आपल्या भूतकाळाची माहिती अभिलेखातून आपल्याला मिळते. ठीक आहे. आपल्या प्राचीन काळामध्ये
त्यावेळेस कागद वगैरे नव्हते, म्हणून ताळपत्रांवर भोजपत्रांवर लिहिले जात होतं. त्यातून आपल्याला प्राचीन गतकाळाची माहिती मिळते. तर त्याच प्रकारे आपल्याला अभिलेखांच्या माध्यमातून पण आपल्या प्राचीन इतिहासाची माहिती मिळते. मग हे अभिलेख कशाला म्हणलं जातं, तर असे लेख जे दगडांवर अथवा धातूंवर कोरलेले असतात. ठीक आहे, दगड आणि धातू दोन्हींवर जे लेख कोरलेले असतात यांना या ठिकाणी अभिलेख म्हणून संबोधलं जातं. ठीक आहे, तर एखादा राजानं एखादा पराक्रम केला तर त्या संदर्भामध्ये त्यानं त्या दगडांवर जर काही कोरलं आणि लिहिलं, त्याची माहिती लिहिली, तर आपल्याला दिसून येतं की हो, हा एक अभिलेख आहे आणि राजानं अशा अशा गोष्टी या ठिकाणी केलेल्या होत्या, किंवा राजाचे फरमान काय आहे ते आपल्याला इथे पाहायला भेटतात. दगडांवर कधी कोरलेले असतात तर कधी कधी धातूंवर कोरलेले असतात. आता उदाहरणार्थ बघा, प्राचीन काळामध्ये तुम्हाला कुतुब मिनारच्या जवळ दिल्लीच्या आसपास मोहरोली स्तंभलेख या ठिकाणी पाहायला भेटेल, आहे ना. मोहरोली स्तंभलेख या ठिकाणी पाहायला भेटेल, ज्यामध्ये धातू लोखंडाचा लोहस्तंभ आहे आणि त्याच्यावर या ठिकाणी लिखाण काम केलेलं आहे. किंवा काही प्रकारचे ताम्रपत्र पण तुम्हाला पाहायला भेटतात, कॉपर प्लेटवर लिखाण केलेलं आहे. या सर्वांना अभिलेख म्हणून या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. तर दगडांवर अथवा धातूंवर जे कोरलेलं आहे त्याला अभिलेख म्हटलं जातं. शासक अथवा अन्य सामान्य लोक जे आहे हे आदेश अभिलेखांवर कोरले जातात. म्हणजे शासक किंवा सामान्य लोक आपले जे आदेश आहेत तर ते या ठिकाणी या अभिलेखांवर कोरतायत. आता बघा, प्राचीन काळामध्ये महान सम्राट अशोक जन्माला आलेला आहे ना. मग अशोक राजानं आपले जे फरमान आहे, आपले संदेश जे आहे, आदेश जे आहे ते समाजाला समजण्यासाठी, लोकांना, तत्कालीन समाजाला दिशादर्शक असण्यासाठी त्यानं विविध ठिकाणी अभिलेखांची निर्मिती या ठिकाणी केली. जसं की आपण पाहू शकतो की प्राचीन काळामध्ये एक सुदर्शन तलावाची माहिती देणारा जुनागड अभिलेख आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. हाती गुंफा अभिलेख जो आहे, जो कलिंग इथं आपल्याला पाहायला भेटतं. चेदी वंशाचा राजा जो आहे खारवेल, तर त्या खारवेलचा आपल्याला या ठिकाणी हाती गुंफा अभिलेख पाहायला भेटेल. जुनागड अभिलेख जो आहे तो आपल्याला दिसतो. समुद्रगुप्ताचा आपल्याला पाहायला भेटतं प्रयाग प्रशस्ती पत्र. तर हे सगळं जे आहे ते अभिलेख आहे, हे लक्षात घ्या. तर मग इथं दिलेले राजा राणींसहित अन्य स्त्री पुरुषांच्या कार्याची माहिती यातून मिळते. ठीक आहे ना, अन्य स्त्री पुरुषांची माहिती मिळते. म्हणजे जुनागड अभिलेखातून माहिती मिळते की सुदर्शन तलाव बांधला होता चंद्रगुप्त मौर्यांनी. तिथं नियुक्त केलेला जो सौराष्ट्राचा प्रमुख होता त्यावेळेचा गव्हर्नर पुण्यगुप्त, त्यानं सुदर्शन तलावाची डागडुजी केली, ही माहिती मिळते. हातीगुंफा अभिलेखामध्ये आपल्याला खारवेल राजा जो आहे त्याचा पराक्रम काय होता त्याबद्दलची माहिती मिळते. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर इथं म्हणजे या प्रकारचे आहे. त्याचबरोबर एरण अभिलेख आपण पाहू शकतो बघा, 512 निर्माण झाला एरण अभिलेख. एरण अभिलेखामध्ये एक स्त्री या ठिकाणी सती जाण्याचा प्रयत्न करते याची माहिती मिळते. ऐहोली अभिलेख या ठिकाणी आहे, ऐहोल मंदिरांवर लिखाण केलेलं आहे, ज्यामध्ये माहिती मिळते की यस हर्षवर्धनचा पराभव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर या म्हणजे चालुक्य राजा पुलकेशी द्वितीयनं हर्षवर्धन राजाचा पराभव नर्मदा नदी किनारी केला याची माहिती आपल्याला कुठून मिळते, तर ऐहोल मंदिर अभिलेखातून मिळते. तर अशा प्रकारचे अभिलेख इथे या ठिकाणी आहेत. राजा राणींसह अन्य स्त्री पुरुषांच्या कार्याची माहिती या अभिलेखातून मिळते. शासक लोक युद्धाची माहिती अभिलेखांद्वारे देत होते या प्रकारे. जसं की अशोकाचा 13वा अभिलेख आपण जर पाहिला, अशोकाचा 13वा अभिलेख काय सांगतो आपल्याला, तर या ठिकाणी अशोकनं कलिंग राज्यावर हल्ला केला होता आणि कलिंग राज्य त्यांनी या ठिकाणी नष्ट केलं होतं. तिथं सुमारे 1,00,000 लोक मृत्युमुखी पडले आणि 1,50,000 लोक जखमी झाले. आणि त्यानंतर मग हा अशोक नावाचा राजा जो आहे तो या ठिकाणी त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला, अहिंसेचा मार्ग स्वीकारला, बौद्ध धर्म त्यानंतर त्याने स्वीकारला. तर हा 13वा अभिलेख जो आहे त्यातनं आपल्याला या प्रकारची माहिती मिळते. तर शासकांच्या मोठ्या असणाऱ्या पराक्रम, त्यांचे युद्ध याची माहिती मिळते. नाशिक गुंफा अभिलेख पाहतो बघा, नाशिक गुंफा अभिलेखामध्ये आपला सातवाहन राजा जो आहे ना, तर गौतमीपुत्र सातकडे, त्याची पराक्रमाची माहिती मिळते. प्रयाग प्रशस्ती पत्रामध्ये समुद्रगुप्ताच्या शौर्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. त्याने कोणकोणत्या शासकांचा पराभव केला आणि भारतामध्ये कोणकोणते शासक त्यांनी पराभूत करून त्यांच्यावर अधिराज्य गाजवलं याची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळते. तर या प्रकारचं इथं दिलेलं आहे अभिलेख. ठीक आहे, दगडांवर अथवा धातूंवर कोरलेले जे लेख असतात त्याला अभिलेख म्हणतात. दॅट्स ऑल. ठीक आहे, ओके. या प्रकारे तर अभिलेखाबद्दल आपण पाहिलं. आता बघा, इथं मी तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे. आता हे चित्र एनसीईआरटी मध्ये आहे बरं का. म्हणजे मला तुम्हाला ही जी बॅच अशी न्यायची आहे जणू काही तुम्ही एनसीईआरटीत वाचताय पण मराठीत, आणि तुम्हाला कोणता तरी शिक्षक घेऊन इथं या ठिकाणी कोणता तरी, म्हणजे मीच येणार आहे, तर तो शिक्षक घेऊन तुम्हाला या ठिकाणी जिवंत पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या प्रकारचं नियोजन आहे, लक्षात घ्या. आता हा आहे
कंदहार अभिलेख, ठीक आहे. तर कंदहारमध्ये म्हणजे आपण पाहतो काबूल कंदहार हे अशोकाच्या राज्याचे पार्ट होते त्यावेळेस. मग कंदहारमध्ये अशोकाचा हा या ठिकाणी अभिलेख आहे. आता याच्यावर बघा तुम्हाला दिसून येत असेल काहीतरी लिखाण काम केलेलं आहे. एनसीईआरटी मध्ये हा फोटो आहे, तोच फोटो कॉपी पेस्ट करून मी इथं आणलेला आहे. तर जे आहे ते ओरिजिनॅलिटी मला तुम्हाला या बॅच मध्ये द्यायची आहे. एखाद्या राजाचा फोटो जरी असला तरी तो मी तुम्हाला आणणार आहे इथं दाखवायला, ठीक आहे. तर कंदहार जे आहे ना, तर कंदहार अभिलेख इथं आहे. मग हा मौर्यकालीन अभिलेख आहे. मग इथं काहीतरी लिहिलेलं आहे, ते काय लिहिलेलं आहे ते वाचण्याचा प्रयत्न करू नका, ते जमणार नाही तुम्हाला. फक्त एनसीईआरटी मध्ये जी माहिती दिलेली तीच वाचूया. तर हा एक चित्र स्वरूपात तुम्हाला दिलंय कंदहार अभिलेख. काय बरं आहे कंदहार अभिलेखाची माहिती, तर इसवी सन पूर्व 2250, ठीक आहे, 2250 पूर्वीचा हा अभिलेख अफगाणिस्तानमध्ये पाहायला भेटतो. अफगाणिस्तानमध्ये कंदहार या ठिकाणी सापडलेला आहे, ठीक आहे. कंदहार अभिलेख पाहू शकतो. अशोक नावाच्या शासकाच्या आदेशाद्वारे हा लेख कोरलेला आहे. म्हणजे अशोकाने सांगितलं आणि तेव्हा हा अभिलेख कोरलेला आहे. तर हा अभिलेख युनानी आणि आरामेइक या दोन भिन्न लिपी अथवा भाषांमध्ये कोरलेला आहे, ठीक आहे. तर उद्या जर समजा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आले, मॅप दाखवला आणि त्याच्यामध्ये म्हणलं की कंदहार अभिलेख, तर त्या कंदहार अभिलेखामध्ये लिहायचं काय ते कळायला पाहिजे ना. कारण हिस्ट्री ऑप्शनल जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा हिस्ट्री ऑप्शनल मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न असाच येतो की मॅप दाखवला जातो आणि मॅप मधले ठिकाणं शोधा आणि त्याबद्दल लिखाण करा. म्हणजे कंदहार अभिलेख बद्दल विचारलं गेलं तर ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हा कंदहार हे तर काबूलच्या आसपासचं ठिकाण आहे आणि मग तिथं तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. इथं अशोकाचा शिलालेख सापडलेला आहे इसवी सन पूर्व 2250 पूर्वी. इथं या ठिकाणी म्हणजे इसवी सन पूर्व म्हणण्यापेक्षा 2250 वर्षांपूर्वी हा अभिलेख कोरलेला होता, अशोकानं कोरलेला होता आणि त्याच्या सांगण्यावरनं कोरला होता. आणि त्या अभिलेखामध्ये युनानी आणि त्याचबरोबर आरामेइक या दोन भाषा अथवा लिपींमध्ये हा अभिलेख कोरलेला आहे अशी माहिती मिळते. 5 पैकी 4 मार्क कुठे जाणार नाही, लक्षात घ्या. जे एनसीईआरटी मध्ये आहे ना ते व्यवस्थितरित्या छापायचं. एमपीएससी तर निघाल, युपीएससी पण निघाल, लक्षात घ्या. युपीएससी पण काढणं खूप जास्त युपीएससी क्रॅक करणं खूप जास्त कठीण काम नाहीये. फक्त याच्यावर आपल्याला प्रॉपर मेहनत करून घ्यावी लागणार आहे. सध्या तर एमपीएससीचं बघू आपण, प्रॉपर मेहनत यामध्ये या ठिकाणी घेऊया आपण, ठीक आहे. तर या प्रकारे बघा सर्वांनी जॉईन करावे अशी महत्वपूर्ण ही बॅच असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं पुरातत्वविद काय आहे. पुरातत्वविद म्हणजे काय, पुरातन विभागाचा जो विद्वान आहे, ठीक आहे, त्याला पुरातत्वविद म्हटलं जातं. तर प्राचीन शिलालेख, प्राचीन अभिलेख, प्राचीन अवशेषांचा अभ्यास करणारा जो विद्वान आहे त्याला पुरातत्वविद म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. आता पुरातत्वविद बद्दलचं पण माहिती आपल्या एनसीईआरटी मध्ये आहे. मग इथं मी तुम्हाला सांगितलंय की काय दिलेलं आहे त्यामध्ये. तर बघा, अशी व्यक्ती जो प्राचीन दगड अथवा विटांनी बनवलेल्या इमारती, चित्र अथवा मूर्ती इत्यादींचं अध्ययन करतो. म्हणजे प्राचीन अवशेषांचं अध्ययन करणारा जो विद्वान आहे त्याला पुरातत्वविद या नावानं संबोधलं जातं. मग प्राचीन अवशेषांमध्ये मंदिरं आहेत, इमारती आहेत, चित्र आहे, त्याचबरोबर मूर्ती आहेत, विविध प्रकारच्या मूर्त्या, तर त्यांचा अभ्यास करणारा जो विद्वान आहे त्याला पुरातत्वविद या नावानं संबोधलं जातं. मग पुरातत्वविद हा अवजार म्हणजे जे हत्यारं आहेत प्राचीन काळातली, त्याचबरोबर आभूषण म्हणजे काही लोकांनी घातलेले विविध प्रकारचे दागिने वगैरे आपण पाहू शकतो. बघा, आपल्याला माहिती आहे निष्क नावाचा वैदिक काळामध्ये जर आम्ही पाहिलं तर निष्क नावाचा एक दागिना होता, है ना. तर निष्क कार्शापण नावाच्या कॉइन्स होते. तर त्या प्रकारे त्या भांडी जी आहे त्या भांडी अथवा नाणी जमा करतो आणि त्याचं अध्ययन करतो. साहजिकच ती नाणी जमा केल्यानंतर शहानिशा होती, त्याचे खोदकाम केलं जातं आणि मग त्या खोदकामाच्याद्वारे अध्ययन केलं जातं. म्हणजे बघा, आपली पृथ्वी जी आहे तर ही खूप हजारो वर्षांपूर्वीची या ठिकाणी जुनी आहे. त्यामुळे जिथं तुम्ही काही उभे राहता तिथं जरी खणलं तरी काही ना काहीतरी तुम्हाला मिळणार. मग त्या अवशेषांसाठी ते अवशेष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला खोदकाम करावं लागतं. मग त्या खोदकामामध्ये तुम्हाला जे मिळतं त्याचा अभ्यास करणारे जे लोक आहेत त्याला पुरातत्वविद म्हटलं जातं. जसं की आपण पाहू शकतो बघा, समुद्रगुप्त जो आपला 7वां शासक होता गौतमीपुत्र सातकर्णी, तर त्या गौतमीपुत्र सातकर्णीनं शक राजा नहपालची हत्या केली, नहपालला पराभूत केलं. मग याची माहिती कशी मिळते आपल्याला, तर नाशिकमध्ये खोदकाम झालं आणि नाशिकमध्ये तिथं सुमारे 8000 या ठिकाणी चांदीच्या मुद्रा सापडल्या. त्या 8000 चांदीच्या मुद्रांच्या आधारावर अशी माहिती आपल्याला मिळते की गौतमीपुत्र सातकर्णीनं नहपालचा
पराभव केला, म्हणजे नाण्यांवरून आपल्याला माहिती मिळते. आता पाहायला भेटेल बघा, आता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जरी पाहिलं तरी लोथल नावाचं ठिकाण आहे. मग लोथलमध्ये कॉईन सापडले, ज्या कॉईन्सवर जहाजाचं चित्र या ठिकाणी होतं. म्हणजे त्या भागातले लोक या ठिकाणी तिथं आपण पाहू शकतो नाविक दल अस्तित्वात होतं. इकडं समुद्रगुप्त पाहिलं, समुद्रगुप्ताच्या कॉईन्सवर वीणा वाजवतानाचा फोटो आहे, म्हणजे तो वीणा वादक होता, संगीतप्रेमी होता, ही माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तर या प्रकारे नाण्यांचा वापर केला, अवशेषांचा वापर केला, त्यातून जे अभ्यास करतायत ते पुरातत्वविद आहे, पुरातत्व विद्वान असं त्यांना या ठिकाणी संबोधलं जात आहे. आता तिथियों का मतलब पहा, हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, की तिथी जी आहे ना, कालगणना ज्याला आपण म्हणू शकतो, तर त्या कालगणनाच्या बद्दलची पण माहिती दिलेली आहे. बरेच असे विद्यार्थी आहे बघा, मी ऑफलाईनवर पण खूप वेळा लेक्चर्स मध्ये काम केलं, विद्यार्थ्यांचे घेतले, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना एडी काय आहे आणि बीसी काय आहे माहीत नसतं. आणि ठीक आहे, आपल्याला शालेय शिक्षण घेत असताना कदाचित आपलं दुर्लक्ष झालं असेल किंवा तितका चांगला आपल्याला अध्यापक वर्ग उपलब्ध झाला नसेल, त्यामुळं असेल. पण ठीक आहे, आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे ना, मग आता आम्हाला अधिकारी बनायचंय, तर वेळ काय गेली नाही निघून. मग आता आपल्याला 6वीच्या एनसीईआरटी पासून चालू करू ना आपण अभ्यास. बीसी काय आहे, एडी काय आहे समजून घेऊ. माहित नाही आम्हाला, आपला दोष नाहीये, ठीक आहे, आपल्याला माहित नाही, आपण म्हणू शकतो आमचा दोष नाही, परंतु आता सुरू केलं ना, मग आता तरी माहिती करून घे, हे लक्षात घ्या. बघा, तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नाही हा काय खूप मोठा दोष नाही तुमचा. एखादी गोष्ट माहीत नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पण ती माहितीच करून घ्यायची नाही, हा सर्वात मोठा दोष आहे. तर आपल्याला माहित नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पण ती माहिती तरी करून घेतली पाहिजे आपण. हे आपलं नियोजन थोडंसं या प्रकारचं असलं पाहिजे. अशा पद्धतीने अभ्यास केला रिझल्ट नक्की मिळेल, लक्षात घ्या. मग आता काय दिलेलं आहे, वर्षाची कालगणना ही या ठिकाणी ख्रिस्त मसीहा येशू ख्रिस्त यांच्या जन्मापासून होते. म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तिथूनच वर्षाची कालगणना या ठिकाणी होती, हे लक्षात घ्या. म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म, ज्याला आपण 0 म्हणून संबोधू शकतो, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतरचा कालचे वर्ष आणि आधीचे वर्ष, अशा प्रकारे, ठीक आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीच्या वर्षांना इसवी सन पूर्व म्हटलं जातं, ठीक आहे. येशू ख्रिस्तांचा जन्म जिथं झाला, समजा आपण एक उदाहरणासाठी बघा, इथं मी 0 या ठिकाणी केलेलं आहे आणि इथं या प्रकारे 1 2 3 4 या प्रकारे, हा 1 2 3 4. आता आपण कोणत्या वर्षामध्ये आहोत, तर 2022 ला आहोत आणि 2023च्या परीक्षेची तयारी करत आहोत. म्हणजे इथं मला सांगायचं तुम्हाला, येशू ख्रिस्ताचा जन्म इथं झाला आणि मग इथून तुमची कालगणना सुरू होतीये. मग येशू ख्रिस्ताचा जन्म होऊन किती वर्ष झाले पूर्ण, तर 2022 वर्ष पूर्ण झालेले आहेत, ठीक आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे आपण इसवी सन या ठिकाणी इसवी सन 2022 मध्ये आहे आणि इथं म्हणलेलं येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीच्या वर्षांना, म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म इथं आहे. मग येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी या ठिकाणी पाहू शकतो आपण, तर इथं निसर्ग आहे, सगळ्या गोष्टी आहे, आम्ही उपस्थित होतो त्या काळामध्ये. तर इथं मग आपल्याला 1 2 3 4 या प्रकारचे वर्ष पाहायला भेटतात. तर इथं म्हटलं गेलं तर याला इसवी सन पूर्व, ठीक आहे, इसवी सन पूर्व याला म्हटलं गेलं. आणि इकडच्या वर्षांना, म्हणजे येशू ख्रिस्त जन्माच्या नंतरच्या वर्षांना इसवी सन म्हटलं गेलं, इसवी सन म्हटलं गेलं, हे लक्षात घ्या. तर बघा, इथं दिलं येशू ख्रिस्त जन्माच्या पूर्वीच्या वर्षांना इसवी सन पूर्व म्हटलं गेलं इकडच्या वर्षांना, आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या वर्षांना इसवी सन म्हणून संबोधलं गेलं, ठीक आहे. तर या प्रकारे तर इकडच्या वर्षांना इसवी सन म्हटलं गेलं आणि इकडच्या वर्षांना इसवी सन पूर्व म्हटलं गेलं. आता पहा, भारताची संस्कृती जर आम्ही पाहिली खूप प्राचीन संस्कृती आहे आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जर आम्ही पाहिलं तर 4500 वर्ष जुनी आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी ती या ठिकाणी 2500 वर्षांपूर्वी अस्तित्वात होती, ठीक आहे. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की आमची संस्कृती जवळपास 4,500 ते 5,000 वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म इथं झाला, इथं वर्षाची कालगणना सुरू झाली. इथून आम्ही पाहिलं तर ती साधारणतः 2,500 वर्ष, 2,500 BC ज्याला आपण म्हणू शकतो, इसवी सन पूर्व. तर या काळाचा आमचा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, इंडियाचं फर्स्ट अर्बनायझेशन या वर्षी झालं, येशूच्या जन्माच्या आधी 2,500 वर्षापूर्वी झालेलं आहे, हे लक्षात घ्या. तर या प्रकारे तिथियों का मतलब म्हणून या शीर्षकाअंतर्गत हा महत्वपूर्ण मुद्दा मी तुम्हाला समजावून सांगितला. आता बघा, इतिहास आणि तिथिया या संदर्भामध्ये बघा, अगदी बेसिक पद्धतीने दिलेलं आहे की बीसी कशाला म्हटलं पाहिजे, एडी कशाला म्हटलं पाहिजे, ठीक आहे. आता आपण मागच्या साईडमध्ये पाहिलं काय
की येशूच्या जन्माच्या आधीच्या कालखंडाला मराठीमध्ये या ठिकाणी काय म्हटलं जातं, इसवी सन पूर्व म्हटलं जातं. यालाच इंग्रजीमध्ये बीसी म्हणतात. यालाच इंग्रजीमध्ये बीसी म्हणतात. बीसीचा अर्थ काय आहे, बिफोर क्राइस्ट. बिफोर क्राइस्ट, येशूच्या जन्माच्या आधीचे वर्ष, म्हणून बीसी हे वापरलं जातं. आणि एडी म्हणजे काय, तर लॅटिन भाषेमध्ये त्याला ॲनो डोमिनो म्हटलं जातं. खूप सारे विद्यार्थी बघा, विद्यार्थ्यांना म्हणजे मजा येते, गंमत म्हणून सांगतो, बरेचसे विद्यार्थी बीसीला बिफोर क्राइस्ट म्हणतात, पण एडीला आफ्टर डेथ म्हणतात. आफ्टर डेथ म्हणजे कोणाचं डेथ हे लक्षात घ्या. मग विद्यार्थी म्हणतात की येशू ख्रिस्ताचं निधन त्याच्यानंतर का, बिलकुल नाही, हे साफ चुकीचं आहे. राईट काय आहे, बीसी म्हणजे काय, तर बिफोर क्राइस्ट, येशूच्या जन्माच्या आधीचा कालखंड. आणि एडी म्हणजे ज्याला लॅटिन भाषेमध्ये ॲनो डोमिनो म्हटलं जातं, लॅटिन वर्ड आहे. या ॲनो डोमिनोचा अर्थ काय आहे, ख्रिस्ताचा काळ. ठीक आहे, ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा काळ असं पण म्हणू शकता. ख्रिस्ताचा काळ किंवा ख्रिस्त जन्मानंतरचा काळ, त्याला एडी म्हटलं जातं, म्हणजेच ॲनो डोमिनो म्हटलं जातं. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, काही पुस्तकं वाचत असताना तुम्हाला बीसीच्या ऐवजी बीसीई पण हा शब्द वापरला जातो. ठीक आहे, बीसीच्या ऐवजी बीसीई हा शब्द वापरला जातो. तर एडीच्या ऐवजी तुम्हाला या ठिकाणी इस हा शब्द पण या ठिकाणी वापरला जातो. तर कधी कधी बीसीला बीसीई म्हटलं जातं. मग बीसीईचा अर्थ काय, बिफोर कॉमन एरा. ठीक आहे, तर बीसीईचा अर्थ काय, बिफोर कॉमन इरा असं पण म्हटलं गेलं. आणि एडीच्या ऐवजी जे ईसी हा शब्द वापरला जातो, याचा अर्थ काय, तर कॉमन एरा. ठीक आहे, कॉमन एरा म्हणजे 0 पासून त्या इथपर्यंत, म्हणजे येशूच्या जन्मानंतरचा आता 2022 पर्यंतचा कालखंड, त्याला आपण कॉमन इरा म्हणून समजू शकतो. त्याला आपण या ठिकाणी ईसी म्हणून पण संबोधू शकतो किंवा एडी पण म्हणून संबोधू शकतो. आणि त्याच्या आधीचा कालखंड, तर बिफोर कॉमन इरा म्हणजे त्याला बीसीई असं पण या ठिकाणी संबोधू शकतो. हे लक्षात घ्या. एवढं सोपं, साधं, सरळ पद्धतीनं इथं दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. कधी कधी इंग्रजीमध्ये बीपी हा शब्द पण वापरला गेला, हे पण सांगितलेलं आहे. तर बीपी हा शब्द त्याचा अर्थ आहे बिफोर प्रेझेंट. बिफोर प्रेझेंट हा पण इंग्रजीमध्ये हा शब्द या ठिकाणी बीसीच्या ऐवजी या ठिकाणी वापरला जातो. बिफोर प्रेझेंट म्हणजे आधीचा कालखंड ज्याला आपण म्हणू शकतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आधीचा कालखंड बीपी या प्रकारे. तर या पद्धतीचं मित्रांनो इथं तिथी आणि हे या ठिकाणी दिलं. मी आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे, पहा, यानंतर आपण पाहूया इतिहास और तथ्यमध्ये. हा पहा, आता बघा, एनसीआरटी जेव्हा तुम्ही पाहता ना, तर एनसीआरटीचं एक वैशिष्ट्य बघा. या एनसीआरटीनं असं दिलं त्या काळामध्ये, आता आपण हे पाहतोय सगळं आहे ना भारताच्या संदर्भामध्ये, पण एनसीआरटी म्हणते की भारताच्या संदर्भामध्ये असं आहे. तर मग त्याच काळामध्ये या काळाशी समकालीन असणारं जे जग होतं, त्या जगामध्ये काय चाललं होतं याची पण माहिती एनसीआरटीनं दिलेली आहे. आणि त्यामुळं मग इथे या ठिकाणी पाहायला भेटतं, अन्यत्र या नावाअंतर्गत या ठिकाणी या प्रकारचा फोटो आहे, या प्रकारचं तुम्हाला चित्र दिसल आणि त्याची माहिती इथे या ठिकाणी आहे. आता हे काय आहे, तर प्राचीन लिपी आहे. लक्षात घ्या, ही प्राचीन लिपी आहे. मग ही प्राचीन लिपीचं माहिती काय दिलेली आहे एनसीआरटी मध्ये, ती पाहूया. दिलेली आहे बघा. उत्तर आफ्रिकेतील देश मिस्र देश जो आहे, या मिस्र देशाच्या उत्तरेकडे रोसेटा नामक एक कसबा आहे. रोसेटा नावाचा एक कसबा आहे, या प्रकारची माहिती दिलेली आहे. तर मिस्र जे आहे, मिस्र देश, तर त्या मिस्र देशाच्या उत्तरेकडे रोसेटा नावाचा एक कसबा आहे. तिथं एक दगड प्राप्त झाला आहे की ज्यावर एक लेख लिहिलेला आहे. जो लेख तीन भिन्न भाषा आणि त्याचबरोबर युनानी आणि मिस्र या प्रकारच्या लिपीमध्ये लिहिलेला आहे. तर एक लेख सापडलेला आहे या प्रकारचा, आणि हा लेख जो आहे हा 3 भिन्न भाषांमध्ये आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी युनानी आणि मिस्र या लिपीमध्ये या ठिकाणी सापडलेला आहे. आता पहा, विद्वानांना आपल्याकडे हडप्पा संस्कृतीतली लिपी वाचता नाही आली, परंतु विद्वानांनी युनानी आणि मिस्र लिपी या ठिकाणी वाचण्यात यश मिळवलेलं आहे. तर पाहायला भेटतं, विद्वानांनी दिलेल्या माहितीनुसार राजा आणि राणीचे नाव एका छोट्याशा फ्रेम मध्ये दाखवलं आहे. ठीक आहे, तर त्या लिपीमध्ये राजा आणि राणीचं नाव एका फ्रेम मध्ये दाखवलेलं आहे. बघा, या प्रकारचं सांगितलेलं आहे. एक फ्रेम आहे आणि त्या फ्रेम मध्ये राजा आणि राणीचं नाव दिलेलं आहे. त्यास कारतूश असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, रोसेटामध्ये हे सगळं घडलं.
आणि कारतूस म्हणजे काय, तर या रोसेटामध्ये सापडलेला एक लेख जो युनानी आणि मिस्र लिपीमध्ये आहे, त्यामध्ये विद्वान असं म्हणतात की तिथं राजा राणीचं नाव एका फ्रेम मध्ये दिलेलं आहे, त्याला कारतूस म्हटलं गेलेलं आहे, अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हे लक्षात घ्या, कारतूस या प्रकारे. आणि याच बरोबर इथं दिलं. यानंतर काय केलं विद्वानांनी, यानंतर विद्वानांनी या युनानी भाषा आणि मिस्र भाषा, युनानी आणि मिस्र लिपी जी आहे, तर त्यातले जे संकेत जे आहे ते आजूबाजूला ठेवले. म्हणजे मिस्र भाषेतले संकेत जे आहे, सांकेतिक चिन्ह म्हणू शकतो आपण, आणि युनानी भाषेतले सांकेतिक चिन्ह हे आजूबाजूला ठेवले. आणि आजूबाजूला ठेवले तर मिस्र अक्षरांची त्यातून समान ध्वनी मिळत. म्हणजे युनानी भाषा आणि मिस्रचे संकेत आजूबाजूला ठेवल्यानंतर मिस्र अक्षरांची त्यातून समान ध्वनी या ठिकाणी मिळत होते, असं माहिती दिलेली आहे. जसं की समोरील आकृतीमध्ये सिंहासाठी एल हे अक्षर या ठिकाणी वापरलेलं आहे आणि पक्ष्यांसाठी ए हे अक्षर या ठिकाणी वापरलेलं आहे. ठीक आहे. आता पहा, सिंह, इथं आपला सिंह दिसतोय, तर या सिंहासाठी एल हे अक्षर वापरलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे अक्षर ए हे अक्षर जे आहे ना, तर इथं पक्षी आहे बघा, या पक्षासाठी ए हे अक्षर वापरलेले आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की या प्रकारचे, म्हणजे त्या काळामध्ये लिपी ही अशी होती बरं का, चित्र स्वरूपात. आपण पाहतो बघा आपल्या हडप्पा संस्कृतीमध्ये पण ब्रेस्टरेडॉन नावाची जी लिपी आहे, ज्यामध्ये अक्षर, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की चित्र स्वरूपातली लिपी आहे. तर त्या काळामध्ये पण रोसेटामध्ये जो लेख सापडला त्यामध्ये अशी चित्र असणारी लिपी होती. मग विद्वानांनी काय केलं, युनानी आणि त्याचबरोबर मिस्र जे सांकेतिक चिन्ह ते आजूबाजूला ठेवले आणि त्यातनं मिस्रच्या अक्षरांचा समान ध्वनी निघाला. आणि मग त्यांनी कशाला काय म्हटलं गेलेलं आहे याबद्दल म्हटलं. मग तिथं ए हा शब्द पक्ष्यांसाठी आहे, एल हा शब्द सिंहांसाठी आहे, या प्रकारे त्या लिपीचा शोध त्यांनी लावला. तर अन्य अक्षरे कोणत्या चिन्हासाठी वापरले आहेत याची माहिती प्राप्त करून ते अभिलेख आपण वाचू शकतो, अभ्यासू शकतो. तर हे काय खूप इम्पॉर्टंट नाही, फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती पण आपण या बॅचच्या माध्यमातून कव्हर करत आहोत. लक्षात घ्या, म्हणजे ते पण आपण इथं करणार आहोत. अत्यंत छोट्या छोट्या मुद्द्यांवर आपण या एनसीईआरटीच्या बॅचमध्ये काम करणार आहोत. लक्षात घ्या, खूप छोटे छोटे मुद्दे, मायक्रो लेवलचे मुद्दे. तुम्हाला लक्षात आलं असेल, एनसीईआरटीचा पहिलं चॅप्टर काढा आणि ते चॅप्टर वाचा आणि मी जे स्लाइड शिकवले ते लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की अरे हो, हे सर जसं आहे तसं देतात, फारसं काही गाळत नाहीये. तर ते तुम्हाला हिंदीतला फक्त मराठीमध्ये करून मी तुम्हाला इथं शिकवतोय. महत्वपूर्ण बॅच आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थी मित्रांना जॉईन करायची त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा. तुमच्या मित्रांना पण सांगा की बॅच जॉईन करणं गरजेचं आहे, कारण या बॅच शिवाय पेपरला जाणं म्हणजे या ठिकाणी आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. एनसीईआरटी, किमान एनसीईआरटी व्यवस्थित आपल्याला करावी लागणार आहे परीक्षेला जाण्यासाठी. हिस्ट्री जीएस साठी पण आहे आणि त्याचबरोबर ऑप्शनल साठी पण आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शनल हिस्ट्री घेतला त्याला तर कंपल्सरी आहे, परंतु जीएस ज्या विद्यार्थ्यांचा आहे हिस्ट्री, इतर सब्जेक्ट ऑप्शनल घेतलेत पण जीएसला तर तुम्हाला काम करावं लागणार आहे. मग जीएस साठी पण तुम्हाला एनसीईआरटी वाचणं ही खूप गरजेचं आहे. तर थांबूया मित्रांनो. प्रिलियमसाठी तर खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. प्रिलियम याच्याशिवाय सुटणार नाहीये. ठीक आहे, तर थांबूया मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि बॅचच्या सोबत अभ्यास करण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करा. डेली आपण याच्यामध्ये एक एक चॅप्टरचे लेक्चर्स या ठिकाणी तुम्हाला मी देणार आहे. थांबूया आपण. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.